पहिल्याच पावसात वीज यंत्रणेचा बोजवारा. जुने नाशिकातील गजराज चौकात झाड कोसळून विद्युत तारांचे मोठे नुकसान. शहरात झालेल्या पहिल्या जोरदार पावसाने वीज वितरण यंत्रणेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या आहेत. जुने नाशिक परिसरातील पाटील गल्ली, गजराज चौक येथे मोठे झाड थेट विद्युत तारांवर कोसळल्याने वीज वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठा अनर्थ टळल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला असून नागरिकांना विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे. झाड कोसळल्याने विद्युत तारांचे नुकसान होऊन काही ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र घटनेची माहिती मिळूनही संबंधित महावितरण विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. वीज यंत्रणेच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. पावसाळ्यापूर्वी विद्युत तारांजवळील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करणं आवश्यक असताना संबंधित विभागाकडून पुरेशी खबरदारी घेण्यात आली नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे परिसरातील काही रहिवाशांचे आर्थिक नुकसान झाले असून दैनंदिन व्यवहारावरही परिणाम झाला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विद्युत यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच धोकादायक झाडांची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पहिल्याच पावसात समोर आलेल्या या प्रकारामुळे महावितरणच्या आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सत्य वार्ता मराठी न्यूज नाशिक.